कसे आहात बालमित्रांनो? आज मी तुम्हाला एका माकडाची आणि 2 मांजरींची गोष्ट सांगणार आहे। एकदा काय झालं, एका हिरव्यागार झाडांनी भरलेल्या गावात 2 मांजरी राहत होत्या। त्यांची नावं होती सोनू आणि मोनू। सोनू होती पांढऱ्या रंगाची आणि फारच उत्साही। मोनू होती काळसर तपकिरी रंगाची, सुंदर पण थोडीशी चटकन चिडणारी। त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या। दोघींना दिवसभर फिरायला, उड्या मारायला आणि दंगा करायला फार आवडायचे। एक दिवस दोघींनाही फार भूक लागली होती। खूप वेळ शोधल्यावर त्यांना गावातल्या एका घराच्या मागे एक पोळी सापडली। सोनू म्हणाली, "बघ ना, आपल्याला पोळी सापडली." मोनू लगेच म्हणाली, "हो, पण आपण ती बरोबरीने वाटून खाऊ." सोनूने पोळीचे 2 भाग केले, पण झालं काय, एक भाग झाला मोठा आणि दुसरा झाला छोटा। मोनू लगेच म्हणाली, "हे बघ, तू फसवतेस, तुझा भाग मोठा आहे." सोनू म्हणाली, "नाही ग, मी मुद्दाम नाही केलं, ते असंच तुटलं." दोघींचं जोरात भांडण चालू झालं। त्या एकमेकींना ओरडू लागल्या। तेव्हा जवळच्या झाडावर बसलेलं एक हुशार माकड ते सगळं बघत होतं। त्याचं नाव होतं बोब्या। तो गावात चतुर म्हणून प्रसिद्ध होता आणि थोडासा खोडकर सुद्धा। बोब्या झाडावरून खाली आला आणि म्हणाला, "अगं, भांडू नका, मला द्या ती पोळी, मी तुमच्या दोघींना ती बरोबरीने वाटतो." सोनू आणि मोनू भांडून फार थकल्या होत्या। त्यांनी पोळी बोब्याला दिली। बोब्याने पोळीचे 2 भाग तोलून बघितले। तो म्हणाला, "अरे, डावीकडचा भाग तर मोठा वाटतोय. आता हा भाग सारखा करण्यासाठी मला थोडा खावा लागेल." असं म्हणत त्याने थोडी चपाती खाल्ली। "अरे, आता तर उजवा भाग मोठा वाटतोय." असं म्हणत तो दुसऱ्या भागातून पण खाऊ लागला। सोनू आणि मोनू डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होत्या। बोब्याने एक घास घेत शेवटी संपूर्ण पोळी खाऊन टाकली आणि शेवटी झालं काय, संपूर्ण पोळी माकडानेच खाल्ली। सोनू आणि मोनू मात्र बघतच राहिल्या, त्यांना काही मिळालंच नाही। सांगा पाहू मित्रांनो, मग या गोष्टीतून आपण काय शिकवण घेतली? आपल्या भांडणाचा फायदा कोणी दुसरं घेतं हे आपल्याला कळतही नाही, त्यामुळे समजूतदारपणे वाटून घ्यावं, भांडण न करता। मित्रांनो, या गोष्टीवर एक म्हण सुद्धा आहे, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा।